हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अनुश्री. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर जुने व्ह्यूअर्स असाल तर प्लीज डू लाईक. हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तर या व्हिडिओबरोबर आपण चालू करूया. ह्या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा. पुणे ते तिरुपतीचा जो आमचा प्रवास आहे, आम्ही पहिल्या दिवशी कोणती मंदिरं पाहिली, काय मजा केली, ते सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे. हा आमचा दुसरा दिवस होता तिरुपतीमधला. रात्री 2च्या आसपास आम्ही उठलो, फ्रेश झालो, अंघोळी वगैरे करून छान नवीन कपडे घालून मेकअप करून आम्ही निघालो होतो तिरुपती बालाजी दर्शन करायला. दर्शनासाठी आम्ही 3-3:30च्या आसपास वरती पोहोचलो. गाडीचा प्रवास चालू केला. हॉटेलपासून तिरुपतीपर्यंत आमचा जवळजवळ 40 to 45 मिनिट्सचा रस्ता होता. खूप सुंदर हे सगळे रस्ते, घाट, सुंदर वातावरण, सगळ्या पद्धतीचं म्हणजे शब्द अपुरे पडतील इतकं सुंदर सगळा प्रवास होता हा. तिरुपतीला आम्ही पोहोचलो. मला असं वाटतं 4च्या आसपास आम्ही दर्शन रांगेत उभं होतो आणि लिटरली 5-5:15च्या आसपास आम्ही दर्शन करून बाहेरही पडलो. फार तर 1 ते 1.5 तासात आमचं खूप सुंदर दर्शन झालेलं होतं. दर्शन करून बाहेर आलो. बाहेरच्या आवारात आम्ही खूप सारे फोटोज काढले. सनराईज होत होतं त्याच्यामुळे मंदिराची शोभा आणखी वाढत होती. बाहेर सगळीकडे तो जो प्रसाद होता, बालाजीचा जो फेमस प्रसाद आहे, त्या प्रसादाचा वास दरवळत होता. धूप, त्यात तो सगळीकडून जसं हळूहळू ऊन येत होतं, म्हणजे उजेडायला सुरुवात झाली होती. ते सगळं वातावरण खूपच जास्त प्रसन्न वातावरण होतं सगळीकडे मंदिरात. तिथे खूप हलावंसंच वाटत नव्हतं. मंदिराच्या इथे बाहेरच आम्ही जरा वेळ बसून घेतलं. तिथे फोटोज काढले. खूप सुंदर दिवस यांची सुरुवात झाली होती. तिथेच आम्ही तिरुपतीमध्ये नाश्ता, शॉपिंग ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पुढे आहेत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. डार्क रेडच होतो, बघू मस्त कितने का ये 50 और ये छोटी वाली 30. क्यों है? हो घे. सेम है, बहुत यही वाला है ना, डार्क ब्राउन वाला यही है ना? बहुत सेम है. दे दो. काय आरव तर टक्कल गेलेला आहे. बघू आरव. आता हिरो पार्ट टाइम गेम झाला. मम्मी स्लाइम घेते ना. हां, मम्मी स्लाईम कशाला पाहिजे? आता इथे येऊन काय स्लाईम घ्यायचं असतं? कितीला आहे? रख दो मॅडम. छोटा नहीं है 50 वाला. रख दो मॅडम रख दो. चला. पर्पल पण आहे. 60 रुपये. 60 रुपये बराबर है. टूटा हुआ है ढक्कन, टूटा हुआ है. अरे पर्पल घे ना. पिंक घेऊ दे. पिंक पर्पल पिंक तुटले. पर्पल डिंपी चांगले आहे. आता आम्ही एक हनुमान मंदिरात आलो होतो आणि इकडे असं गार्डन वगैरे आहे. मागे वर चढून मंदिर आहे. सो आता ती बसलोय जरा वेळ खाली. व्यंकटरमण मंदिर नाव आहे. मम्मीने आता जस्ट एक गंगावण विकत घेतलं.
मम्मी ते नॅचरल वाटतात ना ते कर्ल्स वाले. है का? हो ये कौन से है? ते नाही पलीकडे 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 ये वाले. मैं साइड डाउन. डिम्पी मैंने साईड. लिया वही है क्या? अलग है ये पतला है भैया. हा हे पातळ आहे थोडं. ठीक आहे आपण हे सगळं छान आहे. ये वाला ये मैंने लिया नको ते आती मोठं वाटतं खूप. छोटी साईज ठीक है. चाल ठीक है ना हे. सेम तर आहे. मला तर काही फरक नाही. हे चांगलं वाटतं तिथे उलट. अगं वेणी घातल्या म्हणून तुला तसं नाही वाटतं. नाही खालची कंडिशन हे बघ ना लेस गुतुड आहे निघणार नाही. नॅचरल वाटतं उलट हे बघ ना ह्याचे एंड्स नक्की नकली वाटतात. हे गुंतुडा दिसतोय हा सगळा हा निघणार नाही लवकर. हे बघा असंच जास्त जबर लावायला. कौन सा ये वाला क्या? ठीक है दे दो चल. म्हणून मला पण हे ना बघ ते खोटं वाटतंय ते. ये कंगी से हो जाएगा सीधा. आम्ही एक नवीन इथे गोष्ट कळली की जागोजागी आम्हाला इथे असे दगड एकावर एक उभं केलेले बघितले. तर आम्ही आमच्या ड्रायव्हर काकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं लोक इथे नवस बोलल्यासारखं बोलतात की आमचं घर होऊ दे, गावाला एकावर एक असा मजला बांधू दे, आणि म्हणून ते असं मध्ये हे करतात, दगडं उभे करतात आणि नवस बोलल्यासारखं. आणि आम्हाला हे खूप ठिकाणी दिसले. ह्या बाजूला पूर्ण तर सगळीकडे तसंच केलेलं आहे. तिरुपती बालाजी मंदिर, व्यंकटरमण मंदिर आणि एका ठिकाणी बालाजींच्या पादुकासुद्धा होत्या. या सर्व मंदिरांचं दर्शन करून आणि जे शेवट दाखवलं त्याचं नाव होतं पापविनाशम मंदिर. या सर्व मंदिरांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो तिरुपती बालाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी. मंदिरांविषयी फार काही मला दाखवता आलं नाही कारण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा अलाउड नव्हते. जितकं रेकॉर्ड करता आलं मंदिराबाहेरच्या गोष्टी तितक्याच या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत. हा महाप्रसादाची मजाच वेगळी. पूर्ण एक मजला होता जिथे लाईनशीर पंक्ती बसल्या होत्या. केळाच्या पानावरती हे जेवण वाढलेलं होतं. भात, रस्सम, कोबीची भाजी असं वेगवेगळे काही साऊथ इंडियन पद्धतीचं जेवण होतं. फारच सुंदर आणि चविष्ट प्रसाद होता. भरपेट जेवल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवास केला आमच्या हॉटेलकडे. हॉटेलवरती गेल्यावरती आम्ही पूर्णपणे झोप पूर्ण केली कारण रात्रीची सुद्धा झोप झालेली नव्हती. पुन्हा दिवसभराचा सगळा थकवा दूर केला. 2-2.5 तास झोप घेतल्यानंतर आम्ही आलो चहा बिस्किट खायला खाली. दिवसाची सुरुवातच इतकी छान झाल्यामुळे अंगात कुठल्याही प्रकारचा थकवाच जाणवत नव्हता आणि झोप घेतल्यानंतर तर आणखीनच फ्रेश वाटत होतं. हॉटेलच्या बाहेर पडल्यावरतीच समोरच्या बाजूला एक मोठं डीमार्ट होतं. जसं की मी पहिल्या व्लॉगमध्ये सांगितलं आहे, आमचा प्लॅन होता डीमार्टमध्ये शॉपिंगला जाण्याचा. पण फार काही डीमार्टमध्ये जायची इच्छा राहिली नव्हती कारण एवढं चालावंसंच वाटत नव्हतं. पण वातावरण खूप सुंदर पडलं होतं तर विचार केला रस्त्यानेच चालत फिरावं. थोडीशी आजूबाजूचं कल्चर, लोकांचं राहणीमान सगळंच लक्षात येईल. चालता चालता आम्ही एका आजींना रांगोळी काढताना पाहिलं म्हणून त्यांचाही व्हिडिओ काढला त्यांना विचारून. खूप सुंदर पद्धतीने वेगळ्याच ह्यानी रांगोळी काढत होते. भस्मासारखा एक मोठा तुकडा हातात होता ज्याने ते रांगोळी काढत होते. ती रांगोळी फार सुंदर होती. त्यांना विचारलं आणि त्यांचा व्हिडिओ काढला. त्यानंतर आजूबाजूला नजर गेली तर पाणीपुरीच्या गाड्या, जसं आपल्या इथं एक चौपाटी भरते त्या पद्धतीने भरपूर काय काय खाण्याच्या वस्तू आजूबाजूला दिसत होत्या. पण थोडासा वेगळा एक कल्चरल डिफरन्स होता जो फार इंटरेस्टिंग वाटला. तर ते सगळं बघायला मजा येत होती. म्हणून डीमार्टपेक्षा रस्त्याने चालण्यातच खरी मजा आहे असं वाटलं. तर आम्ही असं बरंच दूर हॉटेलपासून चालत चालत गेलो. चालतानाच आम्हाला एक कॅफेसारखी जागा दिसली जिथे खूप इंटरेस्टिंग काहीतरी डोशाचे पोस्टर्स, ज्यूस सेंटर असं काहीतरी होतं. तर आरव आणि डिम्पीला खूप इच्छा झाली की आपण इथे थांबून काहीतरी टेस्ट करावं ऑथेंटिक, म्हणून आम्ही तिथे थांबलो. तर तिथला डोसा फेमस होता. एकंदरीत सगळे बोर्ड वगैरे बघून आम्हाला वाटलं सो आम्ही एक डोशाचीच ऑर्डर दिली. पोडी मसाला डोसा. मम्मी तुला साधा हवाय ना घी पोडी मस्त डोसा. साऊथ इंडियन ॲक्सेंट लावून मम्मी मराठीत बोलते. घी पोडी मसाला डोसा. साऊथ इंडियन ॲक्सेंटची मुळे झाली. आम्ही चालता चालता आम्हाला खूप छान जागा दिसली आहे तिकडे आणि डोल्यावरचा ते डोसावर ट्राय करू. सो आता ती ऑर्डर द्यायला गेली आणि ती ऑर्डर अशी देते की तो 12 नंबरचा जो डोसा आहे तो द्या. इकडे आमचे टकलू हैवान. मी त्याला काय म्हणलं की थोडे केस झाले की परत कापून टाक.
म्हणजे जरा आणखी दाट होतील. आता परत नाही कळलं. ऑर्डर घी पोळी इडली 30 इडली ना फॉर आर डिअरेस्ट टकलू हैवान. मम्मा खा इडली. स्नॅप चाललाय. आपण खाऊया इडली. इकडे हॉटेलच्या बाहेर हे आमचं हॉटेल आहे. एवढं खाऊन आलं डोसा बिसा आणि आता ही काहीतरी अशी सोंटी काय आहे सोंटी कॉफी. सोंटी कॉफी घेतली आहे जी इडलीच्या चटणीसारखी दिसते. ॲक्च्युली चटणी जास्त बेटर वाटत होती. चटणी आहे खोबऱ्याची. सोलकढी आहे. आपण ते दूध पितो ना. काय दूध पितो बघा. मसाला दूध. हां त्याची कॉफी. मसाला दुधाची कॉफी. ती गरम आहे का मुळात. मला वाटतं बर्फाचं हळद लागते. हळदीचा वास होतो काही मला. घरातला हळदीचा दूध. तिथून छान फोटो काढ माझा. मॅडम मी इथून घेतली. जरा एस्थेटिक दुकान बघून वाटलं फोटो काढणं. जरा कॉफी कुठे आहे याच्यात. मग काय आहे मसाला दूध. बघू मला चांगलं आहे पण वाईट नाही. आवडलं तुला. आवडलं तुला. गाणी अगायचं त्यांच्यासमोर कुठे एक्सप्रेशन देऊची बाई तिकडनं बघते म्हणून मी काय बोलले नाही. पण तिकडे डिंपीला हळदीचं रूप प्यायचं होतं. घेती तिथे मम्मी करते त्याच्यापेक्षा पण अगं वेगळा मसाला आहे. ओळखीचं आहे काहीतरी. लागेल आता मला तिथे फोनपेवर नाव दिलं पण कॉफी हळदीला त्यांनी ना सोन्यासारखी दिसणारी कॉफी. हां ते त्यांनी केलं हळदीला. हे ना सगळ्यांना हाय करा सगळ्यांनी. हाय. इकडे पण बसायला शेवटच्या पैसा नाही नाही. The next day. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. भरपेट नाश्ता केला. हॉटेलमधून चेकआउट केलं आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. पण हा आमचा शेवटचा दिवस होता आणि ह्या दिवशी 2 मंदिरं होती. ती दोन्हीही मंदिरं वेल्लोरमध्ये होती. हॉटेलपासून वेल्लोरचा डिस्टन्स त्या मंदिरांपर्यंत जवळजवळ 130 किलोमीटरचा होता. त्यामुळे चेकआउट करूनच निघालो आणि संध्याकाळची 8:30ची ट्रेन होती. तर त्या तयारीतच सगळे आम्ही हॉटेलमधून चेकआउट करून निघालो. प्रवास खूप लांबचा होता म्हणून बसमध्येच एक पडी झाली छानपैकी. बाहेरचं वातावरण आणि सुंदर सुंदर रस्ते डोंगर हे सगळं एन्जॉय करत आम्ही पोहोचलो होतो सगळ्यात आधी गोल्डन टेम्पलला. गोल्डन टेम्पलनंतर ओल्ड बालाजीचं दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनवरती. दोन्ही मंदिरांचं फारसं काही व्हिडिओ घेता आला नाही कारण तशी परमिशन नव्हती. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.